तळ कोकणातील आंबा उत्पादनात घट झाली, यामुळे आंबा बागायतदार संकटात सापडेल. वातावरणात झालेल्या बदलामुळे आंबा बागांवर थ्रिप्स रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय. चिंतेत आलेल्या बागायतदारांची सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणेंनी भेट घेतली आहे. यावेळी नितेश राणेंनी आंबा बागांची पाहणी करत शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन दिलं. कोकणातील हापूस आणि काजू बागायतदारांना बदलत्या हवामानाचा फटका बसलाय, त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई सरकारने द्यावी यासाठी कोकणातील आमदार विधानसभेत एकत्र आले. हापूस आंब्याला किती आणि कशी नुकसान भरपाई द्यायची या संदर्भात एक बैठक अधिवेशन काळात घेतली जाणार आहे. नाशिकच्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत परिसरामध्ये बागांमधून द्राक्ष चोरीच्या घटना घडल्या. या प्रकरणी पोलिसांनी द्राक्ष चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक केली. या आरोपीकडून 5 ते 6 क्विंटल द्राक्ष आणि चोरीसाठी वापरलेली व्हॅन जप्त करण्यात आली. वाशिम तालुक्यातील झाकलवाडीमध्ये एका शेतकऱ्याने 1 एकर क्षेत्रावर टरबूजाची लागवड केली. मात्र टरबूजाला बाजारात व्यापारी केवळ 8 ते 10 रुपये किलो दर देत असल्यानं शेतकरी अडचणीत सापडले. वाशिममधील सुमारे 1,29,000 शेतकरी पीक विमा भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. वाशिममध्ये 2025च्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह इतर पिकं आणि फळबागांचं नुकसान झालं होतं, तरी अद्याप विमा कंपनीकडून मिळणारी भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही.